सुरुवातीपासून एक गोष्ट मात्र कोणीही आपल्या चॅनलबद्दल नाकारू शकत नाही, की ज्यावेळेस सगळे म्हणत होते की 5-7 हजार जागा, अगदी 7,000 आकडा तर इतका फेमस झाला होता की व्हॅकन्सीज येणार नाही आहेत. सगळीकडे अगदी टेलिग्राम चॅनलपासून ते प्रत्येक यूट्यूबर्स ज्यावेळेस सांगत होता, याचा पुरावा म्हणून तुम्ही आपले व्हिडिओज काढून पहा आणि तुम्ही इतर कुणाचे जर व्हिडिओ पाहत असाल, पाहतच असता, तर तुलनात्मक अभ्यास करा की आपल्याला प्रसिद्धीसाठी किंवा व्ह्यूजसाठी आपण कधीही व्हिडिओ देत नाही. मधल्या काळात ही गरज नसताना आपण महिनाभर 15-15 दिवस अगदी व्हिडिओ देतच नाही. कारण इतर ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतात त्या बाबतीमध्ये आपण नेहमी ठाम असतो. दुसरी गोष्ट, आपण सुरुवातीला जे कट ऑफ संदर्भातील व्हिडिओ दिले होते, त्यावेळीही आपण प्रत्येक वेळेस 15,000 व्हॅकन्सी पकडलेल्या होत्या, की कमीत कमी 15,000 व्हॅकन्सी येतील. मग त्या कॅटेगरीचा व्हिडिओ होता आणि त्यापेक्षा जास्तच व्हॅकन्सी येतील असं आपण सुरुवातीपासून सांगितलेलं आहे आणि कधीही त्याबाबत शंका उपस्थित केलेली नाही. त्यासाठीचे आपले आडाखे असे होते की गव्हर्नमेंट, शासन जे असते, ती स्वतःची इमेज आणि तेही शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये कधीच कमी होऊ देणार नसतं आणि त्याचा खूप मोठा परिणाम या शासन संस्थेवर पडत असतो. जसा तो हिवाळी अधिवेशनात पडला, नंतर अलीकडल्या अधिवेशनामध्ये सुद्धा, नंतरच्या अधिवेशनात सुद्धा त्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मी वारंवार सांगत गेलेलो आहे की व्हॅकन्सी चांगल्याच येणार आणि त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असतात. शासनाने आश्रमशाळांच्या, शासकीय आश्रमशाळांच्या असतील व्हॅकन्सीज दिल्या, पेसा क्षेत्राच्या व्हॅकन्सी दिल्या, कोकणचा निर्णय घेतला, मध्ये नियमामध्ये शिथिलता आणली आणि ह्या व्हॅकन्सीज वाढतच गेलेल्या आहेत आणि त्या वाढतच जाणार आहे. मे 2026 पर्यंतच्या व्हॅकन्सीज येणार आहेत. 2 टप्प्यामध्ये ही भरती आहे. पहिल्या टप्प्याची भरती जवळपास, पहिल्या टप्प्याचं कामकाज जरी 2-3 वेळेस मुदतवाढ भेटली असली आणि अजून एक वेळेस मुदतवाढ भेटणार असली तरीसुद्धा हे लक्षात ठेवा की ही मुदतवाढ आपल्यासाठी खूप चांगली आहे. यानंतरची अजून एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की लिमिटेड प्रिफरन्सला सपोर्ट करणारे आपण एकटेच होतो. ज्यावेळेस सगळे म्हणत होते की लिमिटेड प्रिफरन्सना, आजही बऱ्याच जणांचे व्हिडिओ काढून पहा, तुम्ही आपले व्हिडिओ काढून पहा, आपण वारंवार 2 आकड्यावर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीपासून हे सांगत आलेलो आहोत की लिमिटेड प्रिफरन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे कमी मार्क्सवाले आहेत. कारण इन सर्व्हिस असणारे बरेच जण जे आहेत, ज्यांना आपली जागा बदलायची आहे, त्यांनी आपली ती जागा बदलण्यासाठी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. कारण त्यांच्याकडे सोर्स काही 17-18 हजार महिना का होईना तो सुरू होता. बाकीचे तर काय म्हणता येईल की निव्वळ घरच्यांच्याच जीवावर अजूनही जगता आहेत. ही अशी परिस्थिती आहे, वास्तव आहे. त्यामुळे आपण त्या लिमिटेड प्रिफरन्सला सपोर्ट केलेला आहे. बाकीच्यांनी त्यासाठी आंदोलन करण्याची भाषा केली, पण आपण या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना सत्य परिस्थिती सांगण्याचं काम केलेलं आहे. मधल्या कालखंडामध्ये आपण मेंटरशिप बॅच आपली स्वतःची सुरू केलेली आहे. जाहिराती तुमच्या लॉग इनमध्ये आल्यापासून ते तुमच्या सेकंड फेजच्या अगदी निवडीपर्यंत त्या काळामध्ये आपण सपोर्ट राहणार आहोत. सुरुवातीला ह्या बॅचची किंमत अत्यंत कमी होती, पण विद्यार्थी संख्या बऱ्याच प्रमाणात झाल्यानंतर आपण तिची फीस वाढवलेली आहे. सध्या तिची फीस 1999 रुपये आहे. आजही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत असतात. इव्हन मधल्या काळामध्ये आपण व्हिडिओज दिले नाही, मध्ये 1-2 व्हिडिओ दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर, आम्ही इतकी फीस भरू शकत नाही. मुळात ती विद्यार्थी कमी करण्यासाठी, कमी घेण्यासाठीच आपण दिलेली होती. पण ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी फोन केल्यानंतर आपण त्यांना ती फीस कमीही करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आपण परत एकदा 1999 रुपये जरी फीस आपण ठेवलेली असली तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्यांनी फोन केल्यानंतर, त्यांनी प्रत्यक्ष आपला फोन नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप कॉल करायचा आहे. व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर किंवा मेसेज करायचा आहे. आपण त्यांना, जर तितकी फीस परवडत नसेल तर नक्कीच, आपण बरेच विद्यार्थी जे असे आहेत आपल्या बॅचमध्ये की आपण त्या विद्यार्थ्याकडून काहीही फीस घेतलेली नाही. जवळपास आपल्याकडे सध्याच्या घडीला 220 विद्यार्थी आपल्या बॅचला जॉईन आहेत. आपण अजून 70-80 विद्यार्थ्यांना ॲड करण्याचा ठरवलेला. वारंवार जी विद्यार्थ्याची विनंती आहे त्या प्रत्यक्ष मेसेज करून विद्यार्थी जे बोलत आहेत आणि आपण ज्यांना ते ठामपणे सांगत होतो की नाही, आता यानंतर आपल्याला स्टॉप करायचा आहे, तर नाही, आता आपण 70-80 विद्यार्थी जे गरजवंत असतील त्यांच्यासाठी आपण हा विंडो ओपन करणार आहोत. 1999 जरी फीस असली तरी पण फोन केल्यानंतर गरजवंतांसाठी
आणि आपण व्हिडिओ देत नाही किंवा त्या संदर्भामध्ये बोलत नाही याचा अर्थ असा नाही की आपल्या या गोष्टीवर लक्ष नाही. सगळ्या घडामोडीवर लक्ष आहे. ज्या सूचना येतील त्यानंतर बऱ्याच गोष्टीमधली स्पष्टीकरण येणार आहे. त्यामुळे अगोदरच काही सांगण्यापेक्षा आपण वाट पाहून किंवा सूचना ज्या येणार आहेत ते पाहून या गोष्टी करणार आहोत. आत्ताच अलीकडेच ज्या संस्थांमध्ये अंतर्गत भांडणं आहेत आणि 1 वर्षापासून तिथे भरतीच दिलेली नाही आहे किंवा कोणतीही प्रोसेस भरती संदर्भातील केलेली नाही आहे, अशा उच्च शिक्षण अधिकारीच्या स्तरावर त्या व्हॅकन्सीज भराव्या लागणार आहेत. त्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर राहणार आहे. त्यामुळे ह्याही संस्थांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे आपण जो 18 ते 19,000 जागांचा अंदाज सांगितला होता तो आजच्या घडीलाच कंप्लीट झाल्यासारखं मला वाटतो आहे. त्या उपरही अजून जागा येतील. आता अशी शक्यता आहे की 20,000च्या वर जागा आपल्या फर्स्ट फेजला येणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी बिनधास्त राहायचं आहे. जागा 20,000 प्लसच येणार आहेत आणि सेकंड फेजलाही जवळपास 9 ते 10,000 जागा राहतील अशी आपल्याला आशा करायला हरकत नाही. इव्हन जर सगळं सुरळीत राहिलं तर शासन असा सुद्धा निर्णय घेऊ शकतो की 2026-27 ही संच मान्यतेसुद्धा त्यासाठी आपण पुढे प्रयत्न करणारच आहोत. 2026-27ची शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जे रिटायरमेंट होणार आहे, व्हॅकंट पोझिशन होणार आहे, त्यासुद्धा जागा कदाचित शासनाकडे मागणी केली तर शासन सकारात्मक विचार करून त्या जागासुद्धा आपल्याला याच भरतीला सेकंड फेजमध्ये देऊ शकतं. त्यासाठी निश्चितच यापूर्वी जसे प्रयत्न करण्यात आलेले 2017ला 2022ला तसेच प्रयत्न यावेळीसुद्धा विद्यार्थी संघटना करण्यात झाल्या. आपला वाटा त्या प्रयत्नामधला आपला वाटाही आपण देणार आहोत. पण सध्याच्या घडीला तरी 20,000 प्लस व्हॅकन्सीज विद्यार्थ्यांनी धरून चालावं, यामध्ये काही शंका नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मेंटॉरशिप बॅच ज्यांना घ्यायची आहे, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांनी मोबाईलवर व्हॉट्सअप करायचा आहे किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे. आणि 1999 ही किंमत जरी ठेवलेली असली तरी विद्यार्थ्यांची जर आर्थिक अडचणी असतील तर आपण त्यांना समजून घेऊ आणि त्या दृष्टीने त्यांनी फोन करायला काहीही हरकत नाही. ध्यानात ठेवा, ज्यांनी आपली मेंटरशिप बॅच घेतलेली आहे त्यांची जबाबदारी. आपल्या व्हिडिओमध्ये दिखावा कुठल्याही प्रकारचा नसतो. टीचिंग क्षेत्रामध्ये 13 वर्षाचा मला अनुभव आहे आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये अंदाज आपले सहसा चुकीचे ठरत नाहीत. त्यामुळे जाहिराती आल्यापासून ते अगदी तुमच्या सेकंड फेजपर्यंत प्रेफरन्स कुठे आणि कसे द्यायचे तुमच्या कॅटेगरीनुसार, यानुसार निश्चितच मार्गदर्शन केलं जाईल. आणि एक व्यक्ती 300 जणांना, 1000 जणांना नाही करू शकणार मार्गदर्शन, 2000 जणांना नाही करू शकणार, पण 300 विद्यार्थ्यांना मात्र या संदर्भातील मार्गदर्शन एक व्यक्ती निश्चितच करू शकतो. कारण आपल्याला जो विंडो दिलेला असतो प्रेफरन्स लॉक करण्याचा, तो सुद्धा जवळपास महिनाभर आपल्याकडे उपलब्ध असतो. चॅनलवर जे पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. 20,000 प्लस वॅकन्सीज फॉर फर्स्ट फेज. बेस्ट ऑफ लक टू यू ऑल. थँक यू.